अपघातावर गोंदिया जिल्ह्यात आळा घालण्यासाठी आता आपण विशेष मोहिमांचं आयोजन करत आहेत. त्यासाठी आपण काल दिनांक 13/12/2024 रोजी विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबवून ट्रिपल सीट चालवणे, बेदरकारपणे वाहन चालवणे अशा वाहन चालकांवर एकूण 334 केसेस दाखल केलेल्या आहेत. त्यापैकी 5 टू व्हीलर देखील जप्त केलेले आहेत आणि यापुढे आपण अशीच कारवाई चालू ठेवणार आहे. त्याचप्रमाणे अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यासाठी आपल्याला इंटरसेप्टर व्हेकल देखील शासनाकडून मंजूर करण्यात आलेली आहे. लवकरच ती आपल्या गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेमध्ये रुजू होईल आणि त्यावेळेस मग आपल्याला मोबाईल टॉकिंग, अतिवेगाने वाहन चालवणे यांना चालू गाडीतून देखील फाईन मारणं शक्य होणार आहे. त्यामुळं आपल्या अपघातांवर नक्कीच त्याचं कमी करण्यामध्ये आपलं योगदान असणार आहे. शहरामध्ये कुठे कुठे ही पेट्रोलिंग राबवण्यात येते अशा पद्धतीची? शहरामध्ये पेट्रोलिंग जी असणार आहे ती इंटरसेप्टर व्हेकल आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात ती फिरणार आहे. अतिवेगाने वाहन चालवणे, मोबाईल टॉकिंग करणे, विदाऊट हेल्मेट अशा प्रकारचे फाईन ती चालूमध्ये सुद्धा फाईन मारू शकते. असं ती व्हेकल आहे, अद्ययावत अशी व्हेकल आहे. ती संपूर्ण जिल्ह्याभर कारवाई करणार आहोत आपण.